नमस्कार. डेटा डिक्रिप्टेडच्या या वेगवान आणि माहितीपूर्ण विश्लेषणात तुमचं स्वागत आहे. आजचं हे सत्र म्हणजे एक प्रकारचा हाय स्पीड डेटा डाउनलोडच आहे. जे लोक स्पर्धा परीक्षा किंवा नॉलेज असेसमेंटची जोरदार तयारी करत आहेत त्यांच्यासाठी हे खऱ्या अर्थाने एक गेम चेंजर ठरू शकतं. चला तर मग वेळ न घालवता थेट विषयाला हात घालूया. आज आपण 4 अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांवर वेगाने नजर टाकणार आहोत. शासन आणि कायदा, विज्ञान आणि आरोग्य, संरक्षण आणि तंत्रज्ञान, आणि शेवटी भूराजकारण आणि ऊर्जा. आणि हो, या संपूर्ण माहितीपूर्ण विभागानंतर लगेचच तुमची एक MCQ असेसमेंट देखील होईल, त्यामुळे लक्ष देऊन ऐका. सुरुवात करूया भारतीय लोकशाहीच्या अत्यंत महत्त्वाच्या स्तंभांपासून, म्हणजेच आपल्या पहिल्या विभागापासून, शासन आणि घटनात्मक कायदा. आता विचार कराव, सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवायची असेल तर तो अधिकार कोणाकडे आहे? तुम्हाला वाटेल न्यायव्यवस्थेकडे, पण नाही. राज्यघटनेच्या कलम 124 नुसार हा अधिकार केवळ आणि केवळ आपल्या संसदेला आहे. न्यायव्यवस्था स्वतःहून हा निर्णय घेऊ शकत नाही, त्यासाठी कायदेमंडळाला अधिकृत कायद्यात संमत करावा लागतो. पुढे जाऊया. भारतीय राजकारणातील अत्यंत गाजलेला SR बोंबाई खटला तुम्ही वाचला असेलच. या खटल्याने एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कायमची स्पष्ट केली. कोणत्याही सरकारचं बहुमत हे बंद दाराआड किंवा खाजगीत ठरवता येत नाही. ते केवळ सभागृहात म्हणजेच फ्लोर टेस्टद्वारेच सिद्ध व्हावं लागतं. लोकशाहीत पारदर्शकता टिकवण्यासाठी हा निर्णय खरोखरच एक मैलाचा दगड आहे. आता वेळेच्या एका रंजक गणिताकडे पाहूया. विधानसभेचा 5 वर्षांचा कार्यकाळ नेमका कधीपासून सुरू होतो? निवडणुकीचा निकाल लागला की लगेच? तर असं नाहीये. हा 5 वर्षांचा घड्याळाचा काटा तेव्हाच सुरू होतो जेव्हा नवनिर्वाचित सदस्यांची पहिली अधिकृत एकत्रित बैठक होते. आहे ना इंटरेस्टिंग? कायद्याकडून आता थोडा आपल्या सांस्कृतिक इतिहासाकडे वळूया. आपले राष्ट्रीय गीत वंदे मातरम हे बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या आनंद मठ या 1882 साली प्रकाशित झालेल्या कादंबरीतून घेतलंय. आणि विशेष म्हणजे या कादंबरीची पार्श्वभूमी होती ऐतिहासिक संन्यासी विद्रोह. हा संदर्भ अनेकदा परीक्षांमध्ये थेट विचारला जातो, त्यामुळे नक्की लक्षात ठेवा. तर प्रशासनाच्या या गुंतागुंतीतून बाहेर पडून आता आपण वळूया विज्ञान आणि सार्वजनिक आरोग्य या आपल्या दुसऱ्या आणि तितक्याच महत्त्वाच्या विभागाकडे. तुम्ही कुष्ठरोगाबद्दल, ज्याला आपण हॅन्सन्स डिसीज असंही म्हणतो, नक्कीच ऐकलं असेल. पण तो नेमका कशामुळे होतो? तर मायकोबॅक्टेरियम लेप्रे नावाच्या एका अत्यंत संथ गतीने वाढणाऱ्या जीवाणूमुळे. हा संसर्ग प्रामुख्याने आपली त्वचा, नसा आणि श्लेष्मल त्वचेवर म्हणजेच म्युकोझल पृष्ठभागावर गंभीर हल्ला करतो. आता एका वेगळ्याच पर्यावरणीय धोक्याबद्दल बोलूया. हंटा विषाणू. हा विषाणू पसरण्याची पद्धत अत्यंत भयानक आहे. संक्रमित उंदरांचं मलमूत्र किंवा लाळेमुळे दूषित झालेली हवा जर नुसती श्वासावाटे आपल्या शरीरात गेली तरी माणसाला संसर्ग होऊ शकतो. म्हणजे विचार करा, यासाठी उंदराशी प्रत्यक्ष संपर्क येण्याचीही गरज नाहीये. चला आता पुढच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यावर जाऊया, संरक्षण आणि तंत्रज्ञान. कोणत्याही राष्ट्राची सुरक्षा आणि आधुनिकता याच गोष्टींवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, आपल्या नौदलाचा प्रोजेक्ट 17A पहा. या अंतर्गत बांधल्या जाणाऱ्या युद्धनौकांची बाह्य रचना देशातच होतीये, हे अभिमानास्पद आहे. पण तरीही याला खूप विलंब होतोय. का? कारण यासाठी लागणाऱ्या अत्यंत महत्त्वाचे इंजिन आणि सेन्सर्स आपण अजूनही परदेशातून आयात करतो. दुसऱ्या देशांवरचं हे अवलंबित्व आपली पुरवठा साखळी किती असुरक्षित करू शकतं याचं हे एक ज्वलंत उदाहरण आहे. पण तंत्रज्ञानात फक्त आव्हाने नाहीत, तर काही भन्नाट उपायही आहेत. सशेत सेल ब्रॉडकास्ट प्रणालीचंच घ्या ना. आपत्कालीन परिस्थितीत लोकांना अलर्ट पाठवण्यासाठी या यंत्रणेला इंटरनेटची अजिबात गरज भासत नाही. तुमच्या आजूबाजूला असलेल्या नेहमीच्या मोबाईल टावर्सचा वापर करून ती थेट तुमच्यापर्यंत पोहोचते. आहे की नाही कमाल? आणि अर्थव्यवस्थेच्या बाबतीत सांगायचं तर रिझर्व्ह बँकेचं उद्गम पोर्टल एक उत्तम पाऊल आहे. अनेकदा बँकांमध्ये लोकांचे पैसे वर्षानुवर्षे पडून असतात आणि कोणाला पत्ताच नसतो. हे पोर्टल अशाच अनक्लेम्ड ठेवी शोधण्यासाठी एक सेंट्रलाइज्ड गेटवे म्हणून काम करतं. इथून तुम्ही पैशांचे व्यवहार करू शकत नाही, पण हरवलेला पैसा शोधण्यासाठी हे एक माहितीचं केंद्र नक्कीच आहे. आता थोडं ऊर्जेबद्दल बोलूया. भारतात आपण सौर ऊर्जेचं उत्पादन प्रचंड वाढवलंय, पण तरीही आपल्याला 24 तास अखंड सौर ऊर्जा का मिळत नाही? यामागचं सर्वात मोठं कारण म्हणजे बॅटरी स्टोरेज. दिवसा तयार झालेली अतिरिक्त ऊर्जा रात्री वापरण्यासाठी साठवून ठेवणं हे आजच्या हरित क्रांतीसमोरील सर्वात मोठं आणि कठीण तांत्रिक आव्हान बनून राहिलंय. या ऊर्जेच्या मुद्द्यावरूनच आपण आता आपल्या विश्लेषणाच्या अंतिम टप्प्यात पोचलो आहोत, भूराजकारण आणि ऊर्जा.
तुम्ही हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबद्दल नक्कीच ऐकलं असेल. हा पर्शियन आखात आणि ओमानचे आखात यांना जोडणारा एक अतिशय चिंचोळा सागरी मार्ग आहे. पण याचं महत्त्व एवढं का आहे? कारण मध्य पूर्वेतील तेलाचा हा मुख्य एक्झिट व्हॉल्व्ह आहे. जेव्हा कधी अमेरिका आणि इराणसारख्या देशांमध्ये तणाव वाढतो तेव्हा हा मार्ग धोक्यात येतो, आणि जर हा मार्ग बंद झाला तर जागतिक तेल पुरवठ्याची साखळीच कोलमडून पडेल. थोडक्यात सांगायचं तर कायदे, आरोग्य, लष्करी तंत्रज्ञान आणि जागतिक ऊर्जा सुरक्षा हे सगळे धागे एकमेकांत कसे गुंफलेले आहेत हे आपण पाहिलं. पण इथे एक मोठा प्रश्न निर्माण होतो. तंत्रज्ञान आणि निसर्गाच्या या वेगाने बदलणाऱ्या खेळात जागतिक व्यवस्था खऱ्या अर्थाने सुरक्षित आहे का? हा प्रश्न नक्कीच विचार करायला लावणार आहे. असो, आता वेळ आली आहे आपण मिळवलेल्या या सर्व ज्ञानाची चाचणी घेण्याची. पुढील MCQ असेसमेंटसाठी